नासिक के चांदवड तालुका स्थित वडाली भोई में एसटी बसों के ठहराव की मांग को लेकर आज ग्रामीणों और छात्रों ने मुंबई आगरा राष्ट्रीय राजमार्ग पर रास्ता रोको आंदोलन किया। प्रदर्शनकारियों का आरोप है कि इस मार्ग से रोज लगभग 300 से अधिक बसें गुजरती हैं, लेकिन वडाली भोई में कोई भी बस नहीं रुकती, जिससे लोगों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। आंदोलन के बाद मौके पर पहुंचे राज्य परिवहन महामंडल के अधिकारी किरण भोसले ने प्रदर्शनकारियों से बातचीत की और 15 दिनों के भीतर सभी संबंधित एसटी बसों को वडाली भोई में अधिकृत स्टॉप देने का आश्वासन दिया। साथ ही तहसीलदार अनिल चौहान ने भी प्रशासन की ओर से आश्वासन दिया कि तय समय में मांगों पर अमल किया जाएगा। हालांकि ग्रामीणों ने चेतावनी दी है कि अगर 15 दिनों में कार्रवाई नहीं हुई तो आंदोलन और भी उग्र किया जाएगा। वडाली भोई ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी बस रोको आंदोलन करण्यात आलं। ते आंदोलन करण्यामागचा हेतू असा होता की अनेक वर्षे आम्ही याच्याही पूर्वी प्रशासनाला या ठिकाणी वेळोवेळी कळवलं की या ठिकाणी बस थांबत नाही, थांबा असतानाही थांबत नाही आणि त्यामुळे विद्यार्थी असतील जवळपास 40 ते 50 खेडे या वडाली भोई गावाला अटॅच आहेत आणि इथून असंख्य प्रवासी असतील किंवा विद्यार्थी असतील कॉलेजसाठी ये जा करत असतात। परंतु रोजचाच हा विषय झालेला असल्याकारणाने प्रवाशांच्याही अनेक तक्रारी आणि खऱ्या अर्थाने ह्या हेतून आज बस रोको आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं। साहेबांना मी मगाही सांगितलं की यापुढे जेवढ्याही बसच्या फेऱ्या या तालुक्यातून या ठिकाणी जात असतील, चांदोड असेल, वडाळी असेल, सोग्रस असेल, शिरवाडा असेल, तर या सर्वच्या सर्व ज्या बस थांब्या आहेत त्या वडाळी भोई येथे थांबल्या पाहिजे। प्रवाशांच्या ज्या हालापेष्टा या ठिकाणी होतात त्या थांबल्या पाहिजे। शिवाय जे विद्यार्थी कॉलेजला ये जा करतात त्यांच्या कॉलेजच्या टायमिंगमध्ये एखाद्या वाढवा बस जर सुरू केली तर त्या विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी हाल होणार नाही, अशी मागणी आम्ही या ठिकाणी साहेबांच्याकडे केली आणि साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की येत्या 15 दिवसामध्ये मी ह्या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी क्लिअर करून देतो। आणि आम्ही साहेबांना सांगितलं की जर 15 दिवसात ही जर गोष्ट क्लिअर झाली नाही तर आम्ही रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करू। आज बस रोको केलं, भविष्याचं आमचं जे आंदोलन आहे ते रास्ता रोकोचं राहील आणि हा रस्ता आम्ही सोडणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या या ठिकाणी मंजूर होणार नाही। आणि आजच्या या आंदोलनाला आपल्या चांदवडचे तहसीलदार साहेब आदरणीय कैलास चव्हाण साहेब असतील, त्याचप्रमाणे वडनेर वैरव पोलीस स्टेशनचे API आखेगावकर साहेब असतील आणि विभागीय वाहतूक साहेब भोसले साहेब महामंडळ पाहिलं तर आपल्या ग्रामीण भागाशी नाव जोडलेली तिकडे गाव सांगू शकतो आपण। नक्कीच ते आपल्याला जो म्हटल्याप्रमाणे 15 दिवसाचं म्हटलं की जे थांबे आहेत बरोबर 110 फेरे असतील, सगळ्यांच्या भागात थांबतील। त्यामुळे आपण त्यांनी आश्वासन आज केलेलं आहे आणि आश्वासन त्यांनी ग्रामस्थांनी दिलं आहे। आणि दोघांनी विनंती करतो की त्यांनी त्यांचे आश्वासन पाळावून सेम ग्रामस्थांनी देखील त्यांना संधी द्यावी, त्यांना त्यांच्या आपण वाट बघावी। मुंबई आग्रा महामार्गावरती वडाळी भोई येथे गाड्या थांबत नाही या विषयात आज रास्ता रोको करण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने आज वडाळीचे समस्त ग्रामस्थ तहसीलदार साहेब, API साहेब आणि महामंडळाचे अधिकारी मंडळी इथे आज उपस्थित झालो आहे। ज्या काही भावना त्यांनी आज ग्रामस्थांनी गाड्या थांबत नाही या विषयात व्यक्त केल्या आहेत, या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की नाशिक विभागाच्या या मार्गावरती चालणाऱ्या 110 फेऱ्या नाशिककडनं धुळेकडे जाणारे किंवा सटाणा नंदुरबारकडे या मार्गावर जाणारे आणि तसंच धुळे नंदुरबारकडून नाशिककडे जाणारे 110 फेऱ्या यांना कंपल्सरी आपण वडाळी भोई थांबा देण्यात आलेला आहे। आणि यापुढे ग्रामस्थांची चर्चा केली की शालेय विद्यार्थ्यांच्या फेऱ्यांच्या वेळी त्यांना जर समजा वाढीव फेऱ्यांची गरज असेल तर त्यांचीही आपण त्यांना उपलब्धता करून देऊ आणि कंपल्सरी आपल्या जेवढ्याही नाशिक विभागाच्या गाड्या आहेत त्या यापुढे थांबतील याची मी ग्वाही देते।